मिरज शहरातील अतिक्रमण मोहिमेवर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक। गेल्या आठवड्यात सांगली आणि मिरजेमध्ये महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्यात आली होती। सांगलीमधील 100 फुटी रस्ता हा सरसकट अतिक्रमण मुक्त करण्यात आला, परंतु मिरजेमध्ये फुटपाथवरील काही विक्रेत्यांचे अतिक्रमण तोडून महापालिका प्रशासन मिरजेत अतिक्रमण मोहीम राबवली म्हणून आपली पाठ थोपटून घेत असल्याबद्दल मिरज शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। यावेळी बोलताना जहीर मुजावर म्हणाले की मिरज शहरामध्ये महात्मा गांधी उद्यानाच्या समोर प्रवेशद्वारावर अतिक्रमणाची गाडी लावून महापालिका प्रशासनाने मिरजेतील विरंगुळ्याचे असलेले उद्यान बंद केले आहे। आयुक्त जाणीवपूर्वक गोरगरीब जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेचे महादेव हुलवान यांनी देखील महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून महापालिका प्रशासन फक्त धनदांडग्यांना पोचते आहे का, असा सवाल केला। मिरज शहरातील मोठमोठी अतिक्रमणे, राजकीय आश्रय असणारी अतिक्रमणे महापालिका दिसत नाहीत का? महापालिका फक्त गोरगरिबांची अतिक्रमणे काढणार का, असे म्हणत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मनोज कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन हे फक्त गोरगरिबांना नियम लावण्यास पुरतं आहे का? तुम्ही आता बघायला लागलाय मार्केटमध्ये गोरगरीब लोकांची इथं दुकानं तोडली गेली, यांना बसायला मजाव केला आला आणि एकमेव बाल उद्यान आहे मार्केटमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुर्दशा तुम्हाला माहिती आहे। आणि आता हे महात्मा गांधी उद्यान आहे जिथं गोरगरीब संध्याकाळी मुलांना घेऊन येतात। आता तुम्ही बघायला लागला ही गाडी जी आहे ती अतिक्रमणाच्या आडवे लावून इथं गेट बंद करण्यात आलेलं आहे। मग महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त गोरगरिबांसाठी आहेत काय? आणि गोरगरिबांना पोसून मोठ्यांना पोसून गोरगरिबांना त्रास देणं। मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो सगळ्या मिरजकडे की फेरीवाला धोरण जे आहे तुम्हीच त्यांना लायसन दिलं आहे, तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे भरून घेतला आहे आणि तुम्हीच त्यांना नरअंदाज करताय। भाजी मंडईचा विषय बघितलं तर असं प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बसणारा विषय असं तर ही जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर उचित उपाययोजना करा। तुमच्याकडे जिथं मोकळी जागा आहे त्यांचं पुनर्वसन करा आणि कायमस्वरूपी त्यांना जागा द्या। आणि हे जे गांधी उद्यान मागं तुम्ही बघायला लागलाय जिथं अहिल्याबाई होळकरचं स्मारक आहे, तिथं राजपूत महाराजांचं स्मारक आहे, इथं तुम्ही गेट बंद करून गाडी लावला, याचा अर्थ काय होता असा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो। हे गाडी काढून लवकरात लवकर गोरगरिबांची सोय व्हावी अशी मी मागणी महापालिका प्रशासनाकडे करत आहे। जवळजवळ हे गोरगरिबांची दुकानं उचलून 15 दिवस झाली तर तुम्ही बघू शकता कचरा अजून असं इथं असंच पडला आहे। आणि फक्त रात्री जर तुम्ही इथं बघितलं तर परप्रांतीयांच्या गाड्या आहेत तसे लागा लागल्यात। तर हे जे नियम तुमच्या ते गोरगरिबांसाठी आहेत काय? आणि जर तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे तर धनांगड्याचं काढा आणि सांगली मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत त्यांना एक नियम लावा अशी मी मागणी करत आहे। आता जे अतिक्रमण काढल्यात गरीब लोकांचंच काढलेले आहेत। तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तर पूर्ण मिरजेतलं काढा। काय यांची सुपारी घेतला आहे त्यांनी, महानगरपालिकेने सुपारी घेतल्या काय गरिबांची काढून घेणार हे करून घेणार असं असलं तर सांगा। आम्ही आता गप बसणार नाही। त्यांना आमच्या पद्धतीने शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार महानगरपालिकेला आली। उद्या एक 2-4 दिवसात नाही जर विषय संपत असेल तर तुम्हाला अतिक्रमण यांच्या गरिबांची जर त्यांना जागा जर नाही दिली त्यांनी तर 2 दिवसात आम्ही पूर्ण महानगरपालिकेचे आंदोलन करणार। जे मिरज मार्केटमधलं जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिशय गरीब लोकांचे म्हणजे जे फुटपाथवर बसून जे बांगड्या भरतात लोक, परत फळं विक्रेते आहेत आणि फुलं विक्रेते आहेत, परत अशा लोकांचं अतिक्रमण केलेलं आहे। धनदांडग्यांचं अतिक्रमण केलेलं नाही। असं वाटतं आहे की जे अतिक्रमण विभाग आहे, जे अधिकारी आहेत धनदांडग्यांचे सुपारी घेतलेले आहे काय असं नागरिकांना व आमच्यासारख्या लोकांना प्रश्न पडलेला आहे। मिरजेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, तुम्ही गरीबावर का म्हणजे गरीबाच्या पोटावर का उठून बसलेला आहे? गरीब पोट भरून खात्याला बघवू नका। मोठ्या प्रमाणात 2 नंबर धंदे चालू आहेत, कशिनो चालू आहेत, बाकीचं तुमचं गांजा विक्री वगैरे हे सगळं चालू आहे। तर व्यसनही मोठ्या प्रमाणात मिरजेत चालू आहे, त्याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं व अतिक्रमण करायचं सरसकट अतिक्रमण करावं। त्याला आमची काही अडचण नाही आहे, पण गोरगरीब जे आहेत त्यांच्यावर तुम्ही असं तुटून पडू नका। आणि संध्याकाळच्या वेळेस जे बाहेरचे लोक आहेत, जे बाहेरून आल्यात UP बिहार तिकडे जे आईस्क्रीम गाडी लागलेले आहेत त्यांचे काय हप्ते आहेत का तुम्हाला अतिक्रमण विभागाला? किंवा तुमचे कोण अतिक्रमण विभागाला असा कोण नेमलेला आहे का की रोजचे त्यांच्याकडून पैसे घेणारा? असे काय असेल तर आम्हाला असं काय दिसून आलं तर आम्ही जागेवर त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही, आम्ही इथे इशारा देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।